आणि दुसरं चालू झालं. 4 षटकांचा सामना असेल. चेंडू खूप कमी राहिली आहे, त्याची नोंद सुद्धा. चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र फटका प्रॉपर आहे. मी बोललो होतो मित्रांनो, वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, थोडा वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा. पराभवाने माणूस संपत नाहीये, परंतु प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यतीतून संपले नाही, की मी जिंकलो नाहीये. आणि याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळते कुंदनच्या बॅट मधून. इथे मात्र नक्कीच वाघासारखी डरकाळी फोडताना पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा फटका येतोय 7 धावांसाठी. धावसंख्या जाऊन कोणती म्हणजेच तब्बल 18 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा कुंदन कांबळे बॅक टू बॅक षटकार येतोय का? चेंडू फेकला जातोय, चांगला चेंडू आहे, मोठा फटका लागला गेलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षण असेल आणि इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. आणि आता मात्र पाहिलं तर लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार मारण्याचा विक्रम इथे मात्र केला जातोय. कुंदनच्या बॅट मधून धमाका इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. नक्कीच इथे मात्र झेल झाला असता, परंतु झेल ड्रॉप केलाय. काय वाटतंय दीपेश तुला? सुंदर पॉकेट डायनामिट आपण कुंदनला म्हणू शकतो. सलग 2 चेंडून 2 षटकार ठोकणं अशक्य असतं प्रसाद, पण कुंदनने ती कामगिरी करून दाखवली. आपल्या संघाचा स्कोर उंचावर नेलाय. पूर्वी हा चेंडू घेऊन तयार रोहित. कमबॅक करावा लागेल चेंडूवर. कुंदन तयार आणि हा देखील सुंदर शॉट. नक्कीच येईल चेंडू. सलग तिसरा षटकार. 3 चेंडू 3 षटकार. कुंदन ऑन फायर. आणि या षटकारानंतर टीमची धावसंख्या झाली आहे 30 धावा. आता हे वादळ थांबायचं नाव घेत नाहीये. कुंदन नावाचं वादळ घेऊन चाललंय रोहित आलिमला सोबत. धावसंख्या स्थिरावले 30 या धावसंख्येवर. हा करिश्मा आहे, ही हॅट्रिक आहे. आतापर्यंत आपण स्पर्धेमध्ये विकेटची हॅट्रिक बघितली, मात्र कुंदनच्या फलंदाजीतून आपण बघितली आहे षटकारांची हॅट्रिक.